मंत्रिमंडळ उपसमितीचे सगळे सदस्य यावेळेस जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले होते। मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी काम पाहिलं। यासोबतच शिवेंद्रसिंह राजे भोसले होते, उदय सामंत हे देखील मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सदस्य म्हणून होते। या सगळ्या नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यापर्यंत हा शासन निर्णय पोहोचवला। सर्व बाबी या समजून सांगितल्या। आधी जो कच्चा मसुदा सादर करण्यात आलेला होता, बनवण्यात आलेला होता, तो देखील जरांगे पाटलांना समजावून सांगितला आणि त्यानंतर जोपर्यंत शासन निर्णय माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी भूमिका काही तासांपूर्वी जरांगे पाटलांनी घेतलेली होती। आणि त्यानंतर मात्र सुधारित शासन निर्णय हा उपसमितीनं आणला आणि तो जरांगे पाटलांना सुपूर्द केला। आणि त्या GR नंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। दोन दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। जरांगे पाटील आता उभे राहिलेले आहेत, ते आता आंदोलकांना अभिवादन देखील करतायत। त्यांना आधाराची गरज आहे, त्यांना चालता देखील येत नाहीये। दुसरीकडे आझाद मैदानामध्ये जरांगे पाटलांचे हे समर्थक आणि मराठा आंदोलक जल्लोष करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तर हा जल्लोष देखील आपण पाहतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुलाल उधळण्यात आलेला आहे आणि आता ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना नेलं जात आहे। मला उपचाराची गरज आहे असं काही वेळापूर्वी त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आता ॲम्ब्युलन्समध्ये त्यांची आरोग्य तपासणी देखील केली जाईल आणि त्यानंतर त्यांना कोणत्या उपचाराची गरज आहे त्यानुसार त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल केलं जाणार आहे। आणि आता मनोज जरांगे पाटील हे ॲम्ब्युलन्समध्ये बसलेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। गेल्या 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती, तरी देखील ते आरक्षणाच्या मागणीवर ठाम होते। अखेर सरकारला योग्य तो तोडगा काढावा लागला, निर्णय घ्यावा लागला आणि अखेर उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील आता ॲम्ब्युलन्समध्ये गेलेले आहेत आणि त्यानंतर ते ॲडमिट होणार आहेत। रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार केले जातील। काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलेलं होतं, मला उपचाराची गरज आहे आणि त्यानुसार आता लगेच ॲम्ब्युलन्स देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आणि जरांगे पाटील ॲम्ब्युलन्समध्ये आता बसतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। अंतरवाली सराटीचे सरपंच देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। गुलालाची उधळण ही व्यासपीठावरती करण्यात आली। सर्व मराठा आंदोलक एका बाजूला गुलाल उधळत आहेत, तर आता जरांगे पाटील यांना घेऊन ॲम्ब्युलन्स आझाद मैदानावरून रवाना होत असतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। 5 दिवसांच्या या उपोषणानंतर जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं आणि त्यानंतरचा हा सगळा जल्लोष केला जातोय। ज्या 8 प्रमुख मागण्या होत्या त्यापैकी 6 मागण्या सरकारनं पूर्णपणे मान्य केल्या। 2 मागण्यांच्या संदर्भातली जी अंमलबजावणी होती ती पुढच्या काही दिवसामध्ये केली जाईल असं आश्वासन देखील मंत्रिमंडळ उपसमितीनं जरांगे पाटील यांना दिलं। आणि त्यानंतर मराठा समाजासोबत, आंदोलकांसोबत, समर्थकांसोबत चर्चा करून त्यांचा होकार मिळवल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतल्यानंतर आपला विजय झाला असं विधान केलं आणि आता दिवाळी साजरी करा असं आवाहन केल्यानंतर संपूर्ण आझाद मैदानामध्ये एकच जल्लोष झाला आणि लगेचच गुलालाची उधळण देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटील आपल्याला भाऊक झाल्याचे देखील दिसले। तर आता अनेक ठिकाणी हा मराठा बांधवांचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय। हलगीच्या तालावर आणि डीजेच्या तालावर ठेका देखील धरला जातोय। हातामध्ये
भगवा गमछा हा भिरकवला जातोय, भगवा झेंडा फडकवला जातोय, घोषणाबाजी देखील केली जाते जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ। आंदोलकांची ही घोषणाबाजी आणि त्यानंतर आता रात्रीपर्यंत आपल्याला मुंबई रिकामी करायची आहे आणि माघारी जायचं आहे असं जरांगे पाटलांनी आंदोलकांना आवाहन केलेलं होतं आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत आता हे आंदोलक थोड्याच वेळामध्ये मुंबईतून रवाना होतील। सध्या ज्या मागण्या मान्य झाल्या, गेल्या अनेक दशकांचा जो लढा होता त्याला यश आलं, त्याचा आनंदोत्सव हा साजरा केला जातोय। प्रत्येक मराठा आंदोलकाच्या चेहऱ्यावर आपण हसू देखील बघतोय आणि जल्लोष उत्साह देखील पाहायला मिळतोय। गुलालाची उधळण केली जाते, गुलालानं माखलेले हे सगळे मराठा आंदोलक आहेत। तर 5 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदान आणि परिसरामध्ये ते ठाण मांडून बसलेले होते। जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं, त्यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी महाराज्यभरातून हे सगळे मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले होते। मुंबईच्या व्यवस्थेवर देखील ताण आलेला होता। सातत्यानं मुंबई पोलीस देखील आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही अंशी आंदोलक आपण आक्रमक झाल्याचं देखील पाहिलं। शेवटी सरकारला आरक्षणाच्या संदर्भात योग्य तो तोडगा काढावा लागला आणि सरकारनं हा तोडगा काढलेला आहे। जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला। खरं तर 2 दिवसांपासून या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या होत्या। लोकशाही मराठीनं देखील या संदर्भात बातमी दाखवलेली होती, सूत्रांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली होती की पुढच्या 2 दिवसामध्ये योग्य तो निर्णय होऊ शकतो आणि गाव पातळीवर एखादी समिती गठीत केली जाऊ शकते की जी कुणबी नोंदी शोधेल आणि त्या प्रशासनाकडे पाठवेल। अशाच पद्धतीची ही समिती खरं तर गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या